च्या यशानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली जवानांची भेट। आदमपूर एअरबेसवरच्या जवानांशी मोदींचा दिलखुलास संवाद। शस्त्रसंधीनंतर काश्मीरमध्ये पहिली चकमक, शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरला घेरलं, दहशतवाद्यांचा शोध सुरू। गडचिरोलीमध्ये C-60 कमांडोंची मोठी कामगिरी। भामरागडजवळ नक्षलींचे तळ उद्ध्वस्त, काही नक्षलवादी ठार झाल्याची माहिती। महायुतीला मनसेचे इंजिन लागण्याची शक्यता, शिवसेना आणि मनसेची युती होणार, सूत्रांची झी24 तासला माहिती। अजित पवार सुप्रिया सुळेंचा एकत्र फोटो। अजितदादा, आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात। पुण्यातल्या डेक्कर परिसरातल्या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा। शेतकऱ्यांना FRP न देणाऱ्या 37 साखर कारखान्यांना नोटिसा। साखर आयुक्तांनी बजावल्या नोटिसा, 15 दिवसाच्या आत पैसे द्यावे लागणार, राजू शेट्टींची माहिती। राज्यात 10वीचा निकाल 94.10%। यंदा देखील निकालात मुलींचीच बाजी। कोकणचा सर्वाधिक तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल। सोनं 3000 रुपयांनी स्वस्त। सोन्याचे दर प्रतितोळा 96,614 रुपयांवर। शाहरुखच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 62 लाखांची नुकसान भरपाई। मुंबई हायकोर्टाकडून भरपाईला परवानगी। कारच्या धडकेत झाला होता कर्मचाऱ्याचा मृत्यू।